सभी पत्रकार बंधुओं को मेरा जय भीम, नमस्कार। साथियों, मैं एडवोकेट सुनील डोंगरे, बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, आप सभी लोगों का मैं तहे दिल से यहाँ पर स्वागत करता हूँ कि आपने अपना कीमती समय यहाँ मुझे दिया। साथियों, 23 तारीख को बहन जी की नेशनल कोऑर्डिनेशन बैठक में परम आदरणीय बहन जी ने मुझे महाराष्ट्र का प्रदेश अध्यक्ष के रूप में घोषित किया। परम आदरणीय बहन जी का मैं तहे दिल से शुक्रगुजार हूँ कि इस महापुरुषों की फुले शाहू बाबा साहब अम्बेडकर जी की एवं मान्यवर कांशीराम जी की कर्मभूमि में मुझे महाराष्ट्र प्रदेश का अध्यक्ष बनने का उन्होंने मौका दिया। और उसी समय हमने एक कसम खाई कि महाराष्ट्र के अंदर बहन जी के सपनों को, महापुरुषों के सपनों को यहाँ बहुजन समाज पार्टी के माध्यम से सफल करने की हम पूरी कोशिश करेंगे। और उनके ही मार्गदर्शन के तले हम लोगों ने अपना काम शुरू किया। हमारा संगठन का काम जोरों पे है। बहन जी ने कहा था कि गांव-गांव में जाकर, समाज में जाकर बहुजन समाज को अपने पैरों के ऊपर खड़ा करते हुए कैडर के माध्यम से समाज को तैयार करना और फुले बाबा शाहू की विचारधारा उनको समझा के बताना। तो पूरे महाराष्ट्र के अंदर हमारे सारे पदाधिकारी, सारे कार्यकर्ता, सारे हितचिंतक कैडर के माध्यम से बहुजन समाज के लोगों को अपने पैरों के ऊपर खड़ा करने के लिए रात दिन मेहनत करने में लगे हुए हैं। और आने वाले दिनों में जब 2-2.5 महीने के बाद महाराष्ट्र के अंदर विधानसभा का इलेक्शन होने जा रहा है, ऐसे समय में हम लोग ये सोच रहे हैं कि महाराष्ट्र के अंदर एक वैक्यूम बना हुआ है, जिस वैक्यूम के कारण फुले शाहू, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी, छत्रपति शिवाजी महाराज, अन्ना भाऊ साठे, शहीद बिरसा मुंडा, इनकी विचारधारा को लेकर चलने वाले कई लोग इस महाराष्ट्र के पूर्वगामी भूमि में है। लेकिन अभी तक वो अपने शत्रु और अपने दुश्मनों को, अपने मित्रों को समझ नहीं पाए। तो ऐसी स्थिति में हम लोग, चूँकि हम लोग इस देश की तीसरी सबसे बड़ी राष्ट्रीय पार्टी हैं, हम लोगों ने बहन जी के मार्गदर्शन के तले, बहन जी के दिशा निर्देश में हम लोग ये चाहते हैं कि सारे बहुजन समाज के लोग, बाबा फुले शाहू की विचारधारा को मानने वाले लोग यदि बहुजन समाज पार्टी के बैनर के तले एक आ जाते हैं, नीले झंडे के तले एक आ जाते हैं, बाबा साहब के हाथी को लेकर एक आ जाते हैं, तो इस महाराष्ट्र के अंदर फुले बाबा शाहू की विचारधारा की सरकार आने वाले विधानसभा के इलेक्शन में हम लोग बना सकते हैं। यह दृढ़ संकल्प करते हुए हम लोग आगे बढ़ रहे हैं। ऐसे समय में सारे अम्बेडकर आदि विचारधारा के जो छोटे छोटे संगठन हैं, छोटी छोटी पार्टियां हैं, उन सबको हम ये रिक्वेस्ट कर रहे हैं, विनती कर रहे हैं, आओ साथियों, आज हमें ये समय मिला है। फुले बाबा शाहू की विचारधारा को यदि सफल करना है तो एक साथ आइए, हाथ से हाथ मिलाइए, हृदय से हृदय मिलाइए, भाईचारा बनाएंगे और इस महाराष्ट्र की पूर्वगामी भूमि में फुले बाबा शाहू का विचार और फुले बाबा शाहू के सपने हम पूरे करेंगे। ये दृढ़ संकल्प लेकर हम लोग आगे बढ़े हैं साथी। और इसके लिए बहन जी के दिशा निर्देश में महाराष्ट्र के लिए हमने कुछ साथियों को नियुक्त भी किया है। जो स्टेट की कमेटी हमारी नियुक्त हुई है वो भी हम लोगों ने यहाँ पर, मैं आप लोगों के सामने डिक्लेयर करना चाहूँगा। हमारे सम्माननीय मुकुंदराव जी सोनोने हैं, वो स्टेट की तरफ से लगाए गए हैं, उन्हें जनरल सेक्रेटरी बनाया गया है। सम्माननीय प्राध्यापक डॉक्टर मोहन रायकवाड़ जी हैं, वो विदर्भा को देखते हैं, वो भी जनरल सेक्रेटरी हैं। सम्माननीय आल्टे जी हैं, डॉक्टर ऋषिकांत आल्टे जी, उनको भी इस मराठवाड़ा जोन में लगाया गया है, वो भी पार्टी के पदाधिकारी जनरल सेक्रेटरी रहेंगे। हमारे नदीम भाई जी हैं, ये महाराष्ट्र प्रदेश के कार्यकारिणी में है और वो सदस्य के रूप में काम करेंगे। उसी प्रकार से हमारे रऊफ भाई हैं, वो महाराष्ट्र प्रदेश के ट्रेजरर के रूप में काम करेंगे। और ये सारे लोग मिलकर हम इस महाराष्ट्र की पूर्वगामी भूमि में, इस मराठवाड़ा के जोन में इस फुले बाबा शाहू की विचारधारा को सफल करने के लिए रात दिन मेहनत करके अपने कैडराइज मूवमेंट तैयार करने में लगे हुए हैं साथियों। यही बात मुझे आपको कहनी थी, आपके माध्यम से मैंने अपनी बात रखी। आपका बहुत बहुत धन्यवाद, शुक्रिया। हमारी राष्ट्रीय पार्टी है और हम हर साल, हर बार जब भी इलेक्शंस होते हैं वो पूरी सीटें हम अपने बलबूते लड़ते हैं। हम 288 सीटें लड़ने की हमारी पूरी तैयारी है। इसके पहले भी लोकसभा में हमने सारी सीटें लड़ी। आप किसके साथ अलायंस में जाना पसंद करेंगे? मैंने अपने बातों में क्लियर कट यही दिया, लोग हैं उनको इकट्ठा करके एक साथ लाके इस नीले झंडे के अंदर आप साथ में लाइए।
वो हमारी कोशिश चालू है। वंचित अगर आपके साथ अलायंस करना चाहेगी परम आदरणीय बहन जी हमारी राष्ट्रीय नेता है, हर चीज़ उनको पूछकर होगी। और बहन जी इस संदर्भ में बहुत ही क्लियर है कि फुले बाबा की विचारधारा को मानने वाले लोग बहन जी को यदि अपना नेता मानते हैं, बहन जी के साथ आना चाहते हैं, तो बहन जी जरूर एक्सेप्ट करती है। तुमच्या पक्षावर आता आरोप होतोय की इलेक्शनमध्ये उमेदवार उभा करतात, बीजेपी सेनेच्या जाण्यावर तुम्ही उमेदवार उभा करता आणि सत्ताधारी ते निवडून येणार आहे पुरोगामी विचाराला त्याला पाडण्याचं काम करतात। हे आमच्यावर एलिगेशन आहे आणि मोठ्या प्रमाणात एलिगेशन राजकारणी लोक लावत असतात। लोकसभेचे उमेदवार कुठे तुमच्या हातात? लोकसभेचे उमेदवार आहेत आमच्याकडे, हे लोकसभा लढले होते, त्यांना 21,000 वोट भेटले। इतने लोकसभेचे उम्मीदवार जगताप जी, हम उनसे चर्चा करेंगे, चाहे वो अभी कुछ हमको छोड़कर तो गए। नाही, मेसेज तर आमच्या जिल्हाध्यक्षांनी दिलेला आहे आणि ते येणार पण आहेत आम्हाला भेटायला। मी रात्री 12:30-1 वाजता आलो आणि आमचे निरंतर प्रोग्राम होते, म्हणून या कार्यक्रमाला कदाचित ते उपस्थित राहू शकले नाही। आणखी एक असं आहे की ते पुनरावृत्ती DSP चे वेटर आहे गावामध्ये, त्यांना एक उदाहरण द्यावं, त्यांना गावून त्यांना माहिती नसताना ते उमेदवार तुम्ही देताय। बघा, मला बहिणजीने 24 तारखेला 23 तारखेला मीटिंग नंतर 24 तारखेला मला डिक्लेअर केला। बहिणजीच्या आदेशाने मी काम करतो आहे। या अगोदर मी इथे प्रदेश अध्यक्ष नव्हतो, मी ज्या एरियाचा इन्चार्ज होतो त्या एरियामध्ये आमचे 12ही लोकसभेमध्ये खूप चांगलं प्रदर्शन आहे अशा स्थितीमध्ये, आणि आम्ही 12पैकी 6 सीट्सवर आम्ही थर्डवर आहोत। आम्ही तिथे चांगलं प्रदर्शन केलं आहे। समजा ही जर संविधानाची लाट नसती, समाजाला गुमराह नसता केला काँग्रेसने, तर कदाचित आज पोझिशन फार वेगळी असते। जसं मी विदर्भाला बघितलं, आज बहिणजींनी माझ्यावर विश्वास करून महाराष्ट्राची जिम्मेदारी दिली। जे विदर्भात चांगलं झालं हे तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रात येणाऱ्या दिवसात दिसेल। आंदोलन सुरू झालेली आहे, आंदोलन सुरू झालेली आहेत। आताच नागपूरमध्ये आम्ही नीटच्या संदर्भामध्ये प्रश्न उचललेत, दीक्षाभूमीचा एक इश्यू होता त्याच्यावर आम्ही प्रश्न उचलले, त्यानंतर फॉरेन स्कॉलरशिपची होता विषय। नाही, असं नाही, आम्ही याच्या अगोदर सुद्धा चांगले आंदोलन केलेले आहेत। नाही, हे तुम्हाला कसं असते की आपला जो कॅडर असतो, बहुजन समाज पार्टीचा कॅडर, हा मी मीडियामध्ये सांगत नाही की आमचा कॅडर होतो आहे की नाही होत आहे। तुमच्या माहितीसाठी सांगतो, आमचे रेग्युलर कॅडर सुरू आहेत, आजही आमचे कॅडर सुरू आहेत। पण कॅडरचा मतलबच होते की 4 दिवारीच्या आत ते व्हायला पाहिजे, आणि त्याच्यामुळे तिथं आम्ही मीडिया लावून तुम्हाला सांगू शकत नाही। प्रत्यक्षात कॅडर मोठ्या प्रमाणात सुरू झालेले आहेत सर। तुम्ही आता कॅडरचा विषय करताय, पण तुमच्या मागचा जो निराधार होता तो तुमच्यापासून वंचितकडे वळला, याकडे आपण कसं बघताय? आणि कॅडर तर तुमचे कुठेतरी काम करताना दिसतच नाही। मग एक लक्षात घ्या, राजकारणामध्ये दिस इज द गेम ऑफ नंबर्स। याच्यामध्ये कोण अपडाऊन्स कसं होते तुम्हालाही माहिती आहे। आज काँग्रेस कुठेच नव्हती, बॅकफुटवर आली होती, आज 100वर गेलेले आहेत। तर तुम्ही हे म्हणू शकता का की त्यांचं सगळं खतम झालेलं आहे? नो, दिस इज नॉट सो इन पॉलिटिक्स। राजकारणामध्ये हा अपडाऊन चालत असते। आमचं 2014मध्ये आमच्या लोकसभेच्या सीट 0 झाल्या होत्या, 2019मध्ये आम्ही 10वर आलो, त्याच्या अगोदर 4-5च होत्या। आज आम्ही अजून लढून राहिलो, आमचे कॅडर सुरू आहे। तुम्ही बघाल 2027मध्ये आमचे सरकार येईल। 2024ची काय स्थिति क्या है? कहाँ पर? देश भर में जरूर हमारा थोड़ा बहुत जो है वो कम हुआ है, हमारा वोट परसेंटेज कम हुआ है। उसके लिए कारण ही है, त्याच्यासाठी कारण हे आहे की बहुजन समाजाचे लोक संविधान बचाव या नाऱ्याखाली जे काँग्रेसनं समाजाला गुमराह करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये साधारण लोक तर नाही पण आमचे बुद्धिजीवी लोक मोठ्या प्रमाणामध्ये भरकटले। आज तुम्हाला माहीत असलं पाहिजे की ज्या संविधानाला लिहून देण्यासाठी आणि त्या संविधान सभेमध्ये बाबासाहेब आलेच नाही पाहिजे याचा प्रयत्न काँग्रेसने मरते दमतक केला, ती काँग्रेस बाबासाहेबाच्या संविधानाला वाचवणार मला प्रश्नचिन्ह वाटते। आप जो बोल रहे हैं कि हमने पार्टी है तो किस संपर्क किए, से किए, प्रकाश से किए,
बाबा के शब्द विचारों के ऊपर जो चल रहे हैं वो आप भी जानते हैं और मैं भी जानता हूँ, इसलिए मैं किसी नेता के बारे में कुछ नहीं कहूँगा। लेकिन जो भी आम्बेडकरवादी पार्टियां हैं, चाहे वह वंचित हो चाहे और कोई हो, हम कोशिश कर रहे हैं कि वो नीले झंडे के नीचे हमारे साथ में आए। अब तक कितने लोग हुई है, हमारी काफ़ी लोगों से चर्चा चल रही है, इनिशिएशन हो गया है, इनिशिएटिव ले लिया हम लोग। लोकसभेमध्ये महाविकास आघाडी महायुतीने एक पण मुस्लिम उमेदवार दिलेले नाही, यावेळेस तुम्ही काय विधानसभेत मुस्लिम उमेदवार देणार? या दोघांनी नाही दिलं, पण जर मी तुम्हाला सांगू इच्छेन, या पूर्ण देशामध्ये सर्वात जास्त मुस्लिमांच्या बद्दल चांगला जर कोणी विचार करत असेल तर तो बहुजन समाज पार्टी करते। हा वेगळा भाग आहे की मुस्लिम समाज आमच्याशी किती सोडून राहिलेला आहे। याही वेळेस तुम्ही बघा, या तुमच्या समोर एक मुस्लिम भाई आमच्यासोबत बसले आहेत, 2 मुस्लिम भाई बसलेले आहेत, कोषाध्यक्ष पण आहे आणि आमचे कार्यकारी सदस्य पण आहेत स्टेटमध्ये। मतलब हम तो चाहते हैं कि दिल से दिल मिले, मुस्लिम और दलित एकता जिस दिन यहाँ पर एक हो जाएगी, इंशाअल्लाह इस देश के अंदर परिवर्तन आ जाएगा। आपण म्हणताय निळ्या झेंड्याखाली सर्वांनी एकत्र यावं. प्रत्येक निवडणुकीच्या टायमाला हा विषय चर्चेला जातो आणि नेतृत्व याच्यावरून पुन्हा होतो. लेट अस सी व्हॉट हॅपन. प्रामाणिक प्रयत्न आहे यावेळेस, तुम्हाला परिवर्तन दिसेल, आशा आहे मला. जिल्हा कार्यकारिणीचा रिओ घ्यायला बहिणजींनी सांगितलेला आहे आणि त्याचंच काम सुरू झालेलं आहे. 15 जिल्ह्यामध्ये आमच्या बॉड्या बनून तयार आहेत. इकडं पण जे चांगले वर्कर आहेत त्यांना आम्ही ॲज इट इज ठेवू, जे थोडे बहुत इनॅक्टिव्ह आहेत त्यांना साईडला करून चांगल्या लोकांना नवीन नेतृत्व वाव नाही पीएसपी. काय म्हटलं? नवीन नेतृत्व उदयास येतच नाही पीएसपी. तुम्ही लोकांनी मदत जर केली तर निश्चित येईल यावेळेस. अरे मला माहित आहे, नेता बनवणारे तुम्ही लोक आहात. तुम्ही जर प्रयत्न केला तर नवीन नेतृत्व या फुले बाबू शाहूच्या विचारधारेनं या महाराष्ट्राच्या भूमीवर निश्चित निर्माण होईल आणि मला अपेक्षा आहे आपण हे कराल. किस चीज के लिए, कहाँ, कब? हाँ, मैं इनके ऊपर ज़्यादा बात इसलिए नहीं करना चाहता हूँ क्योंकि सारी चीज़ें आप जानते हो कौन कहाँ पर अटैच है. क्यों मैं अपनी जुबान को खराब करूँ? और वैसे भी हमारे से इतने उम्र में बड़े हैं कि हमने नहीं बोलना चाहिए. आंबेडकरी विचारधारेला खरं मानून जर जे सोबत यायला तयार असतील, आम्ही तयार आहोत. फाटाफूट होत असेल, मुंह में राम बगल में छुरी, वो गलत है. हम किसी की श्रद्धा के खिलाफ नहीं है, हम धर्मनिरपेक्ष है. साथ में मिलकर काम करें बहुजन समाज के लोग, तो इस देश के अंदर अपनी सरकार बना सकते हैं. और बहन मायावती जी ने ये दिखा दिया, एक बार नहीं 4-4 बार करके. लेकिन महाराष्ट्र के तथाकथित लोगों को आज भी ये बात समझ में नहीं आ रही कि हम अपने पैरों के ऊपर खड़ा होकर महाराष्ट्र की सरकार बना सकते हैं. अभी भी वो इस चीज को नहीं समझ रहे. ये मेरा मानना है. बहन जी को यदि फॉलो करे तो इस देश की सरकार भी बहन जी बना सकती है. लेकिन हमें अपने ऊपर विश्वास नहीं है, हम भटक जाते हैं. महाराष्ट्रातील जी जनता आहे, पीएसपीला बनणार, श्रीरामांनी त्यांनी एक वक्तव्य केलं होतं, त्याच्यावर नाराज आहे. त्यामुळे आम्ही पीएसपीला जवळ करत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. कोणाचं वक्तव्य केलं होतं सभेमध्ये? बघा, जे महापुरुष असतात, आपले वडील, मुलं जेव्हा रस्ता सोडून साईडला जातात ना, तर वडील त्यांना मारतात, कधी कधी शिवीगाळ पण करतात, कारण ते स्वतःला वडीलधारी समजतात म्हणून. ते पालक असतात त्या परिवाराचे. आज मान्यवर कांशीराम साहेबांची जी उंची आहे, बहुतेक बहुजन समाजातला डॉक्टर बाबासाहेबांनंतर कोणी ती उंची गाठू शकले नाही. ते या परिवाराचे, संपूर्ण बहुजन समाजाचे, मी फक्त आंबेडकरी परिवार नाही म्हणत, संपूर्ण बहुजन समाजाचे ते पेरेंट्स होते. आणि आपला मुलगा, आपले पाल्य जर बरोबर काम करत नाही तर त्यांनी थोबाडे सुद्धा मारायला पाहिजे, माझं मत आहे. बहुजन समाजाविषयी बीजेपी आणि काँग्रेस एकाच नाण्याची दोन बाजू. यस, काँग्रेसवरच बीजेपी असेल असं तुम्हाला वाटतंय? आम्ही तर एकाला नागनाथ आणि एकाला सापनाथ म्हणतो. आम्ही उत्तर प्रदेशमध्ये जर काँग्रेस सोबत युती केली असेल
तर बीजेपीने आम्हाला सपोर्ट करून आम्हाला सत्तेमध्ये आणलेलं आहे. तुम्ही कसं म्हणता की आम्हाला मनुवादी विचारधारेपासून तेवढाच पर्यायच आहे, जेवढा काँग्रेस सोबत आहे तेवढा बीजेपी सोबत आहे. एकाच नाण्याचे दोन बाजू आहे. बहिणीचे जे उत्तराधिकारी राजकीय उत्तराधिकारी निवडून आणले होते, ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांना बाजूला करण्यात आलं. तो विषय बहीणजीचा आहे आणि तो विषय सॉर्ट आउट झालेला आहे. बहीणजीने बहीणकुमारी मायावतीजीने त्यांना पुन्हा त्यांचा स्वतःचा उत्तराधिकारी या मुवमेंटचा आणि पुन्हा नॅशनल कोऑर्डिनेटर नियुक्त केलेला आहे. काही प्रॉब्लेम्स होत्या, काही कन्फ्युजन्स होते, ते दूर झाल्याबरोबर ते केलं. अवघ्या 15 दिवसात झालं. त्यामुळे बीजेपीचा बीपीएसपीला पडता जात नाही वाटत. आपल्यातून काही लोक गेले तर काही थोडंफार होतं, पण ते काय मोठ्या हानीला टाळण्यासाठी छोटी हानी झाली तर कधी पण चालतं. कधी ज्यांनी अनुशासनहीनता केली त्यांना पक्षामध्ये राहण्याचा काही अधिकार नाही. 9 लोकांना जी. विधानसभेला जो कार्यकर्ता आहे त्यांना तिकीट मिळणार का आया खूप चांगला प्रश्न केला तुम्ही. हा प्रश्न कदाचित काँग्रेस बीजेपीला आपले लोक करत नाही, पत्रकार बीएसपीलाच करतात. कारण आजही मला असं वाटते बसलेल्यापैकी मॅक्झिमम बहुजन समाजाचे लोक आहेत, आजही त्यांना आपल्या स्वतःवर विश्वास वाटत नाही. त्यांच्याकडे जर एखादा वेळेवर कोणी भिडला अंबानी आला तर त्यांना काहीच कोणी प्रश्न करत नाही. पण आमच्यामध्ये जर एखादा दुसऱ्या पक्षाचा जर या पक्षावर उभं राहायला आणि जिंकायला आला तर त्वरित म्हणतात कि कितने में सेटिंग हुई है. गलत है. पॉलिटिकल पार्टी के लिए गलत है. हम इस देश की राष्ट्रीय पार्टी नंबर 3 है और जो अच्छा उम्मीदवार होगा, जो पार्टी को जिताएगा, इस मूवमेंट को आगे ले जाएगा, हम उसको जरूर टिकट देंगे. कैपेसिटी बिफोर इलेक्शन और आफ्टर इलेक्शन ह्या 2 पैलू आहे. बिफोर इलेक्शनची गोष्ट तुम्ही करताय. बिफोर इलेक्शन आम्हाला वाटते की हा कॅन्डिडेट जिंकून येणार. परिस्थिती कशी बनते त्याच्यावर डिपेंड असतं आणि त्यानुसार त्याला वोटिंग होतं. पण तेव्हा जेव्हा वाटते आम्हाला का हा जिंकून येणार ना, त्याला जेव्हा 5000 वोटिंग मिळतं तर तुम्हीच लोक म्हणता की ये सेट था, जेव्हा की तुम्ही पहिले म्हणता की ये बहुत अच्छा कैंडिडेट मिला है. दीज आर द वर्जन्स ऑफ मीडिया.